आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 12 वर्षापूर्वी योग दिवस हा जागतिक स्तरावर मानला जावा, सर्वांना योगाच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक अतिशय शक्ती मिळावी आणि त्यांचं जीवन सुखर व्हावं या भावनेतून सुरू झालेला योग दिन. असं बघायचं तर पुराणामध्ये आदियोगी म्हणून भगवान शंकराला त्या ठिकाणी आपण अभिप्रेत धरतो आणि त्याच्यातूनच मनाची शांती, शरीराचं संतुलन आणि त्याच्यानंतर निसर्गाचं समतोलपणा म्हणजेच एकूण पर्यावरणाचं समतोलपणा आणि जीवन सुखर होण्याकरता या गोष्टीची गरज आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे योग दिन हा नुसत्या भारतवर्षामध्ये नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये योगाची जी महती आहे ती पटलेली आहे. ख्रिश्चनिटी असलेल्या देशांमध्ये, इस्लाम असलेल्या देशांमध्ये या योगाचा अभ्यास केला जातोय. योग माध्यमातून शरीराला, मनाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे निश्चितपणे मानवाचं जीवन सुखर व्हावं, संपन्न व्हावं यासाठी विश्वाला त्यांनी हा एक प्रकारचा योगाचा मंत्र जतन करणं आणि योग अभ्यास करणं शिकवलेलं आहे. आज नवी मुंबई महापालिका, सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या 3 संस्थांच्या माध्यमातून इथे योगाचे धडे विद्यार्थ्यांना, प्रौढांना आणि सिनियर सिटीजनना सुद्धा शिकवले गेले. ह्याच्यातून आजच्या दिवसापुरता योगाचं महत्त्व नसून 365 दिवस योगा करावेत आणि स्वतःचं जीवन सुखर करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे.